पटापट पुढ्यावरच्या ओढून घेऊ ओढ लवकर पटापट म्हणजे आपल्याला कोणाला तकलीफ नाही झाली पाहिजे. हां जे पटापट ओढून देऊ. चालू बरं रस्त्यावरचं हे ओढून घे. आला आता चला दादा आता अंदरचं काय हे माल बनवतो ना ते माल कितीचं काढवला एक बॅगचा. हां टोपले किती 12 आणि रेती 14 12 आणि 14 एक बॅगचा माल झाला. हां ओके आणि माल पद्धतशीर काढवा हो. हां हिसाबानं. हां आता तुमचे किती दिवस झालेले 6 दिवस. 6 दिवस. तुमचे किती झालेले 3 दिवस. पेमेंट भेटून नाही तुमचा आता. तुम्हाला किती काढून झाले आपले बीम बांधले किती बीम बांधले 3 बीम बांधले 3 बीम. हां आणि कॉलम किती राहिले कॉलम नाही इथं कॉलमनी बीम आहे ना. बीम आहे किती बीम आहे 3 आहे. किती फुटाचे 12 फुटाचा आहे आणि 3 फुटाचे 3 फुटाचे. हां 7 सेंटरिंग झाली किती. हो हो भरा एक करून आली किती. हो हो ठीक आहे तुमचा पेमेंट होऊन जाईल ना. काय काम हा बिल भरा राहिला एक. अजून लोकांकडे काही वेस्टेज केलं नाही मार्गाचं अजिबात वेस्टेज केलं नाही पाहिजे. एक काम चांगलं केलं तर 10 काम भेटतात आपल्याला. अरे अनिल अरे ते काम फटाफट माल घालू ना यार. अशाने काय मग केव्हा काम होतील केव्हा काम करू आपण. पेमेंट नाही द्यायचं तुम्हाला मला. हा फटाफट घ्या जरा काम करू. ते मजुरांचं पेमेंट द्यायचं म्हटलं. ठीक धन्यवाद. काम बरोबर करून घ्या हो. ते भरून घ्या पूर्ण बरोबर. माल बरोबर पलटी मारून घ्या. मारवर पलटी मार बरोबर पलटी मार आणि पत्ता माल घेला. पत्ता माल घेता हो. माल चालू येतो घेऊ. हां 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 बरोबर. हां हां ठीक आहे. माझी कामं धंदे चालू विजयनगर शांतीनगर सुंदर नगर काय कामं चालू. आता आपले कामं धंदे करा पोटाला भेटतं पण झालं. अजून काय पाहिजे आपल्याला बाकी मजा आनंदी आनंद. असं तर काही सांगता तुमचं घरचं बांधकाम सेंटरिंग कंपाऊंड काही नाही असं. आता तुम्हाला तर माहिती आपण जिंदगी चालली कामा धंद्यामध्ये भेटली नाही त्याची. आता कामं धंद्याच्या आहे ना होती ना तर आपण तसं तर कधी कधी भेटतोच म्हणा आपण म्हणा. असं कामं होईल या आपल्या शांतीनगरमध्ये समोरचं दुसऱ्या मजल्याचं काम चालू. आपलं काम करणं आहे ना करून टाकू ना आपण. हे काम होऊ द्या नंतर आपलं काम चालू करू. आता ज्याचं काम घेतं त्याचं काम तर पहिले पूर्ण करून पडेल. नाही तर मग काय याचा अर्ज काम त्याचं अर्ज काम ते तसे नको. हे कामं घेतलेले ते कामं हप्त्यामध्ये आटून जातात. नंतर आपलं काम करू शकतो आपण. काय भाजवलं त्याचं आमचे 150 रुपये स्क्वेअर फूट कॉलम बी. तर तसं इतका हप्ता थांबा आणि दुसऱ्या हप्त्यानंतर काम चालू करून. आपलं काम चांगलं झालं पाहिजे. लोक चाटा मारतात आपल्याला. आपण चाटा मारणार नाही. काम तुमचं नंबर 1 तुमच्या मनासारखं काम आहे. कधी भेटतो तुम्ही आता मला 1 हप्त्यानं. हो का. आणखी काय काम चालू कुठं मग माझी 2-3 कामं चालू आहे. हां घर माहिती ना तुम्हाला. घर तर माहिती मला आपल्या घरासमोरच काम चालू आहे. हां हां ते बालेरावचं काम समोरचं दुसरा मजला. हां आता तुम्ही तो पाहिलं ते कामाची क्वालिटी पाहिजे माणसाची. क्वालिटी काय खरेदी नाही चालतं काम नाही. काम करा कोणाचं बी इमानदारीपूर्वक काम करा. बरोबर. आता मला तुम्हाला मी 4 तारखेला भेटेल. 4 तारीख ठीक आहे. पाहिजे माणसाचं म्हणजे दुसरं काम भेटतं माणसाला. कामाचं काही टेन्शन नाही. आता काम तुमच्या मनासारखं होईल. बरं
चालते ना. मला खुश तर आम्ही खुश. बरोबर. कामात चांगलं काही केलं नाही म्हणतो तर माझे 30 वर्ष झाली आहेत ठेकेदारीमध्ये. असं असं. हा अरे चांगलं आहे तुमचं मार्केट. चांगली गोष्ट. चांगले चांगले कामं करून बसलो आपण. हो का. तिथं साईडवर लोखंड आलं मग काय करू तिथं थांबून लोखंड झालं म्हणून आलो मालकाला सांगितलं की लोखंड माझं गावाई जाऊन मी कामावर येईल. चला म्हटलं. हा तेच म्हटलं आज नाही लवकर आले तुम्ही. कामामध्ये सगळं काय लागतं रिकाम असलं तर काय गलती करू घरची कामं होतात ना. मग आता चला आता घरात. अरे झाला का डब्बा तयार? हो 5 मिनिटं थांबा थांबा. अरे मला कामावर जायचं ना लवकर. अरे डब्बा दे मला जाऊ दे कामावर. हा आले 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 या दे. चला आणि खाऊन घ्या सगळा डबा. हो हो फेकू नका देऊ. नाही फेकून थोडी देणार की. आणि डबा वापस आणजा घरी. हो. हा वाय घालू नका. सुमन. हा आली का? हा. आज लवकर आली. अरे काम झालं तिथं ना पेमेंट झालं ना कामाचं. आता आलं का मग? हा, या. बस. आता ते कसं लोखंड नव्हतं तिथं. म्हणून आज त्याचं कामाचं फेकव का तू डब्बा हो घेऊन? का? बरं स्वयंपाक काय केलं? मी वरण भात भाजी पोळी. बरं मस्त केलं ना बरं. आणले का तू पैसे? पैसे आले ना हा 10,000 भेटले मध्ये. हा. त्यातले मजुराचे पैसे दिले मी. हम्म, किती? 2,000. हम्म. 8,000 आहे. हा. या 8,000मध्ये आपलं हम्म, बाजार पाणी हम्म, हम्म, होऊन जातं. हम्म. मग मला साडी आणायची होती बाजारातून. साडी हम्म, तर जाऊ ना आपण. हम्म. साडी आणायला बी जाऊ. हा साडी आणायला जाऊ. आपल्याला वस्तू नाही घरात. साखर नाही, तेल नाही, नाही लसूण नाही. आपलं सामान आणायचं नाही. अरे जाऊ बाबा. हा भाजीपाला नाही घरात. अरे आपण जाऊ. पैसे दिले ना हा. तर त्याच्यामध्ये टाक. हा तुम्हाला जे लागलं ते आणा तुम्ही. हा 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 हा. बिंदास आणा ते. मग तुम्ही आता कधी चालसाल? मग आपल्याला कधी जायचं का बाजारात? बाजारामध्ये जाऊ ना आपण. बरं, मला साडी घ्यायची आहे. तर साडी बी घेऊ ना. हा साडी घेऊ. हम्म. बाजारात जाऊ आणि जे काही सामान लागतं ते हा. घेऊन येऊ. अहो अजय ठेकेदार आहे का? हा अहो येऊ का? घरात येऊ? हा या ना. बरं. या दादा. हो हो आलो आलो. काय चालू आहे? बस चालू आहे दादा काम धंदे. असं हा. वहिनी वाहन तिकडे असत. काय काय चाललं होतं? लय गप्पा चाललं होतं बरं तुमच्या. आता काय करता काम धंद्यावर आलो. हा 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 आता मजुरांचं पेमेंट केलं मी असं. आणि डायरेक्ट घरी आलो. हा 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 तर घरचे लोक म्हणतात हे नाही ते नाही. आता ते आणलं मी हा हा पैसे आणले. हा हा आता उद्या बाजार घेऊन जातो हा. आणि बायकोला साडी घेणं घेऊन जाते. मग आता वहिनी साडी नाही घ्यायचं तर मग काय करायला पाहिजे? आता मी कधी नाही म्हणतो का. हा. आता सगळं पाहा लागतो दादा. ऐकता का वहिनी? हा ना बोला. चांगली साडी घ्या. हा भारी हा. घेणं मी चांगलीच आहे. पैठणी हा पैठणी घ्या. पैठणी घ्यायची मला. हो, हो. हा आपण साडी हा जी म्हणतात ती साडी घेऊ. हा पैठणी घेणार. मग आता तुम्ही हा. ठेकेदार आहे. हा पगार झाला असेल ना? हो पगार झाला 10,000 झाला. 2,000 मजुरांचं पेमेंट केलं अच्छा. पण बाकीचे घरी.
बरं, मग तेवढंच पाहिजे अजून काय पाहिजे हो मग ना. हा? तेच पाहिजेत ना. आहे का नाही घरच्या लोकांना जर काय आता तुम्ही पैसे व्यवस्थित आणले का नाही हो ना. तर घरचे लोक खुश राहणार ना हो ना. आहे का नाही? हो. मग बाकी काय म्हणता अजून बाकीची कामं म्हणजे अजून दोन एक कामं घेतलेले. असं आता समजा ते आज तर समजा लवकर आलो मी कामावून. हा हा आता दुपारला काम होतं. हा ते मजुराचं पेमेंट करून दिलं. हा हा आता ते पैसे भेटले पडतात घरी जाऊ म्हटलं. हा. घरची अडचणी कमी होऊन जातात. हो बरोबर आहे हा? हा वगैरे नाही पेरली कधी कधी येत असतात. असं हा. पण कधी कधी पण पेरत आज नाही असतील पेल ना? आज नाही पेल आज नाही पेल ना आज बरं. पेमेंट आणलं ते आहे ना सगळं. हा हा बरोबर हा. नाही चांगलं आहे ना मग पैसे देत येते ना तुमच्या हातामध्ये पैसे देत असतील ना हा देतात ना आणले. बरं. हा देतो नाही त्याच्यासाठी कसं आहे, पैसे दिले म्हणजे काय जर हा. चांगलं असलं तर चांगलंच राहतं ना बरं स्वयंपाक काय चहा केला? करू का तुम्हाला चहा बनवू का? चहा? हा. अरे बनव ना बाबा, चहा तर पहिले पाहिजे मला. कामावाल्या माणसाला तुम्ही पहिले घेता चहा का चहा? लागतो. आता तुम्ही सांगा का आता ह्या म्हणून राहिल्याच्या बाद कोणी पेटाक म्हणतो, आता आपण काय तुम्ही घेता का सांगा चहा? हं? घेत असता का चहा? हा. चहा बनव बाबा. जाऊ बनवू दे का चहा. चहा? तुम्ही मी चहा जर आणते तुम्ही आता. बनवता तुम्ही जर चहा बनवला तर आम्हाला प्यायला काय हरकत आहे बा? जा, चहा बरोबर 4-5 जा लवकर चहा बनवून आण बरं. चहा घेऊन ये तुम्ही. या 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 लवकर आणि चहा. बस बाकी काय म्हणता मग बस बरं आहे भाऊ काम धंदे. असं काय आता आपलं कसं आपले कामाचे चालू राहतात. हा 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 म्हणजे जुनी ओळख हा, आहे हा. आणि संबंध चांगले. बरोबर आता आपलं कसं आहे, कोणाचे 5 पैसे आपण खात नाही. हो ना. मेहनत आहे आपली, हो. इमानदारी, सच्चाई. बरोबर बरोबर. आणि ते तिकडचं काम कसं काय चालू आहे ते? ते काम बी आपले पहिले दुसऱ्याला देतं काम. हा, हा. आणि आपलं चांगलं काम पाहून, आपली इमानदारी, इन्सानियत पाहून ते काम आपल्याला भेटलं नाही. नाही नाही ते मागच्या वेळेस तुमचे ते पैसे दिले नव्हते ना त्या समोरच्या माणसानं आता मालकाचं कसं आहे, काही मालक चांगले भेटतात, काही आता आमचा धंदा असा आहे मेंढरी वळणे. नाही त्याच्यामध्ये सगळ्या लोकांना आम्हाला समजून घेणं पडतं. हो बरोबर काही लोक देतात, काही लोक चिकट असतात आणि काही पैसे माणसाला फिरवणारे बी असतात काम धंदे केल्यावरती. नाही दादा, आम्ही लोखंड आणलं, सिमेंट आणलं, गिट्टी आणली, त्याच्यामध्ये पैसे गेले आमचे, तर त्याच्यापुरता मग आम्ही समजून घेतो, पैसा आम्ही उद्या भेटतो. नाही ते तर सगळी गोष्ट खरी आहे पण हा. काय समोरच्या माणसाने जर पैसे टायमावर दिले तर काय आहे तर दुसऱ्या वेळेस पण काम घ्यायला बी चांगलं वाटतं हा ना हा, बरोबर. तर सगळे लोक तसे भेटत नाही ना दादा. हा, मग आता ते तर आहेच ना हा, ही धंद्याची पद्धत आहे. बरोबर आहे. आणि जसं आता आपल्या सगळ्या लोक संग राहणं पडतं, चांगल्या संग बी वाईटा संग बी. हो ना तर ती काय म्हणते ना की सगळ्या सोबत आपल्याला राहावं लागतंय पण ते कसं आहे की पण समोरच्या माणसाला पैसे दे कारण मजुराचे पैसे द्यावे लागतात हो ना ना. जर आपल्याला त्या समोरच्या माणसाने जर नाही पैसे दिले तर मग मजुराचे तर ते त्याचं थांबणार नाही ना ते मजूर नाही थांबत. मजूर कसं काय थांबत मजूर म्हणतो आमचा ठेकेदाराला कधी कधी काय करावं लागते माहितीये का घरून पैसे भरावं लागतात घरातून पेमेंट करावं लागतं. करावं right? लागतं की नाही हा. आता जो समोरचा माणूस आहे तर तो काय करेल तो म्हणा भाऊ मी तर काम केलं हा आणि तुम्ही जर म्हणले की नाही बा माझं त्या समोरच्या माणसाने येत ते म्हणा बा मला काही घेणं देणं नाही ठीक आहे ना मी काम केलं मला पैसे पाहिजे तुम्ही त्या मार्कातून पैसे घ्या तर सोडून द्या तर तुम्ही द्या. नाही तर मग तुम्ही द्या हा. तर मग आम्ही असं करतो, मालकानं नाही दिले हा. तर आम्ही मी स्वतः घरातून मजूर लोकांना पेमेंट करतो. द्यावंच लागतंय हा. तरच मग ठेकेदाराची इज्जत हा, राहते तरच माणसाची इज्जत आहे. हा हा आणि 17 लोक विचारतात. नाही नाही बरोबर आहे नाही पण आता ते लोक बी सांगतात ना की नाही बा हे आजी ठेकेदार आहे अहो, हे चांगले इमानदार आहे आणि पैसे कोणाचे आतापर्यंत काही डुबवले नाही नाही. हा एका होतंय की बा एक दिवस मागं पुढे होतंय पण पैसे नाही. एकदम टायमावर देतात नाही बरोबर. हा. आपण अहो वहिनी हो. अरे लवकर आठवा बा चहा बनवत झाला असेल ना अंदाज हा. आण लवकर. बरं. लवकर आणा मला जरा काम आहे बाहेर जाणं आहे बघा हो का? हो लवकर घेऊन या बरं आता मालकासमोर मला बी जाणं आहे तिथं. आता ते एका जणांचं काम घेतलं मी, तिथं जाणं आहे. हा हा आता म्हणतो चहा घेतो आणि येतो भेटून मालकाले. आणि मग आता तिथं करावंच लागते ना मग ते हा. आपल्याला भेटलंच आहे ना आता भेटल्या बघर हा 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 होत नाही काही. बरोबर हो हो आण तुम्ही चहा आण बरं. हा. आणू राहिले आम्ही. हा हा बर मी थोडंसं असं जरा लगेच करून हा बरं, या लवकर. या बघा. काय अजून वहिनीचा चहा झाला का नाही काय माहित बाबा समोर झालं, झालं. झाला का चहा? आण बरं, आले, आले. आण बाई चहा. अहो, घरी पण कामं असतील आहो ना. आता काय करता, आता कामं धंदे केल्यामुळे जमत केलं आता. या, बसा वहिनी बसा बसा तुम्ही हो, बसा बस. घ्या ना घ्या तुम्ही घ्या चहा घे ना. घ्या 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 चहा घे ना.
घ्या दादा. हो हो. बहीण कशी काय? चांगले आहे त्यांचं लेकरं चालू. बाळ तुमचे? हो सगळे चांगले. आणि आई वडील आई वडील पण चांगलेच आहे. सगळेच का? हा. बरं. तुमचं असाल तर आमची खुशाली सांगा बा त्याला. आता मी गेल्याच्या नंतर खुशाली नाही हा सांगणार तर काय तेच करणार ना. आहे? माझी ताई काय करते मग? चालू आहे घरातलेच काम. असं का? बर. तब्येत वगैरे बरी आहे त्याची? हो एकदम सगळे चांगले आहेत. लेकरं बाळ बी सगळे चांगले आहेत. बर. तुमचं कसं काय बरं चालू आहे आमचं ना? बी चांगलं आहे. हा. हा आमचे बी पोरं सोरं चांगले आहे. अच्छा. आणि ती बाई कुठे? कोण? बाई तुमची मुलगी? माझी मुलगी घरी गेली तिच्या. असं का? हा ती तिच्या. तिकडे जायचं. हा आता ही मला ती भेटाले आली होती 2 दिवस तर गेली. हा भेटून गेलो. भेटून गेली ना. कसं काय ते चालू आहे? आमच्या मामबाईचं लग्न बी होतं पोरीचं तर मग आली होती लग्नाला. असं का? हा चालली गेली मग ती. घ्या घ्या चहा ते थंड होईल. हे काय चहा मस्त झाला बरं. अजून बाकी हो. बाकी सगळं चांगलं आहे ना? हो एकदम सगळं झालं. याचं भाऊ कधी बी घेत तुमचं आले गेल्याला संबंध वाढतो आता माणसाचे. तिथं चालूच असतं ना. यायचं बापा तुमचंच घर आहे. हो ना, हो ना. मग आपले आपण आपले जे किती करत नाही का फक्त आता? 2 शब्द प्रेमाचे. हा मग आता तेच असते मग तुम्ही बाकी- आपलेच माणसं आहे बाबा. हा? मग दाजी म्हणलं तर काय हे काय हा हा मग बरोबर. आले मला लय आनंद हो वाटला. ना, हो ना. मन खुश झालं की चला भाऊ. हा. बरोबर. आज आल्या गेल्यानं माणसाची भेट होती. 2 शब्द बोलतो माणूस. ताई काय करत ताई काय करतात काम? चालू असते घरातलीच कामं चालू असते. घरातलेच दुसरीकडे का? काय काम हा, मग आहे? आमचं बी लेकरायचं घरातलंच काय काम करणार? राहतंय. हो. त्याचं शाळेत आटपून द्यायचं. हा बाकी दुसरं काय काम ते आहे आमची नाते नातीचं बी करावं लागतंय. हो ना, हो ना. बरं हा बरं चला मला आता फार उशीर झालाय. घरचे कोणाचं वाट पाहतात. बरं या मग. हा. या दादा बाकी. हो हो या दादा. नाही नाही, चला ना तुम्ही बी चला. हा. हा? या आमचे लेकरं. चला त्याला येऊ भेटून. हा. त्याला येऊ करा जाऊ फिरून जाणार. हा? या मग आले तर. हा. हो हो. काय करू बाई गोवा गेला निघून खिशात पैसे घेऊन गेला काय माहित आता काय करतो दारू पिऊन येतो का काय तो. सुमन ए सुमन बापू काय व वाटलंच मला दारू पिऊन पैसे दे. पैसे नाही पैसे तुम्हीच दे. नेले पैसे तुम्हीच नेले नाही तुम्हीच तुला नेले पैसे पैसे. तुला पैसे देते मला. आता डोक्यावर मारून घेऊ मी पैसे नाही पैसे नेले द्या. दिले तुम्हीच नेले पैसे. तुला पैसे हा दे द्या मला. पैसे द्या तुम्हीच. तू दे पैसे आता मला. घरात पीठ नाही मीठ नाही काही नाही तेल नाही पैसे तुला दिले मला. साखर नाही दे पैसे दे. भाजीपाला काहीच नाही. आता दे काय पैसे. खाऊ तुमच्या भाड्यावर काय घालू उद्या मी. पैसे दे. पैसे नाही माझं तुम्हीच द्या मला पैसे. मी तुला पैसे दिलते. मी काय कामाला जात नाही तुम्हीच द्या तुला पैसे. पैसे मी द्यायचे घरीच ना. राहते. मला पैसे द्या तुम्ही पहिले. पैसे दे. हा दे बाजार पैसे नको दे. फोडून देऊ तुमच्या पुढं मी. पैसे द्या तुला पैसे द्या दिलते मला. मला. नाही पैसे द्या तुम्ही मला पहिले. पैसे द्या पैसे. तुला पैसे दिलते. नाही पैसे नाही दिले तुम्ही पैसे घेऊन गेले. तुला पैसे दिलते. नाही पैसे द्या. पैसे तुला दिलते. नाही मला नाही दिले घेतले कोणी पैसे काढून तुला आणले द्यायचे तिकडं. मी ना. नाही पैसे द्या मला तुम्ही. पैसे नाही आहे. नाही पैसे द्या तुम्ही मला पहिले. पैसे पैसे तुला द्या द्यायचे मी तुम्ही ना. मला. पैसे आगे पैसे द्या मग. दिले पैसे आगे पैसे आले. पैसे दिले म्हणते पैसे दे. सुमन ए सुमन पैसे झाले दे. नाही तर आता तुम्ही जाऊन जावं थांब जरा. देते का नाही दे. अरे दे थांब जरा. दे जावं जरा. थांब. भगवान मी का रडतो. जगून काही फायदा नाही. जगून काही फायदा नाही.
ठेवली बॉटल नवऱ्याले काय झालं बाई उठावं उठा काय झालं हो बाई तुम्हाला उठावं बाई काय करू हो बाई मी आता काय करू हो माय चला हो बाई दवाखान्यात हा हो येतो आहे मी लगेच येतो हा बरोबर येतो येतो मामा येऊन गेले पहिले आता येतो म्हणे वापस आव हा ठीक आहे हा ये मग लवकर हा 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 उठावं बाई काय झालंय? झालं बाप्पा काय माहित काय झालं दवाखान्यात द्या लागतं हो बाई द्यायले काय झालं बाबा दवाखान्यात द्या लागतं हो बाई सगळं झालं कसं झालं काय माहिती बापा उठलं नाही जाऊ राहिलं हो बाई उठून नाही राहिले हो बाई ते उचलून नाही राहिले हो बाई ते काय झालं बाई काय माहिती काय झालं बाबा चायले काय झालं काय माहिती बापा काय झालं उठावं लवकर उठावं काय झालं तुम्हाला उठावं बाई उठा लवकर काय झालं बाई तुम्हाला उठावं बाई उठावं बाई उठावं बाई कसं करू बाई आता कसं करू बाई उठावं लवकर हात पाय वाकडे झाले हो बाई द्यायचे हात पाय वाकडे झाले हो बाई काय करू आता यायचं पाय बी आकडून नाही राहिलं हो बाई द्यायचा जकडून गेला हात बी वाकड हॅलो हॅलो हा बोला भाऊ तुमच्या संग गेले होते ते तर घरी आले ना हा घरी आले होते त्याला हे झालं एकदम असे लुळमुळ झाले इथं कस काय दारू पिऊन आले होते पण मी तर काही त्यांना चहाच्या दुकानापर्यंत गेलो होतो मी हो का पण मग ते घरी आल्यावर असे लुळमुळ झाले कसे कसे करायला लागले ते असं आहे का हा बर बर येतो मी थोड्या टायमाने येतो जी हा या मग लवकर कुठे आहे त्याला दवाखान्यात नेलं का घरी काय आहे घरीच आहे अजून बर 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 हा येतो मी हा या मग लवकर हा हो हो बाई हा आहे ना या ना हो हो आलो आलो या या आता तुमच्या संग आले ते आणि काय झालं काय माहित म्हटलं त्याला कस काय झालं काय माहिती आले इथं पडले तर लुळमुळच झाले पा असं हा म्हणजे मी नेमकं पण तिचं गावात चांगले होते ना तुमच्या सोबत गेले ना ते तेव्हा वापस आले तर काही नाही इथंच पडले येऊन धडकन हा ना? हा कुठे ते? हे काय इकडं पानं काय झालं काय माहिती जाईल पहा बरं इथं अहो, काय झालं या दवाखान्यात नेलं का नाही ना कोण नाही ना दवाखान्यात न्यायला नाही का नाही यायला दवाखान्यात घेऊन हो ना जायचं ना? पोराले बोलव तुम्ही आता हा, हो ना येऊनच राहिला तू बी आता येऊनच पाहिजे ना हा हो लाव या- लाव बरं, याला फोन लाव, का? हो. फोन लाव. लाव, फोन लाव. कोणाला बोलायली? चला, उभं.
थांबा. नाही दुसरा नंबर द्यायचा. बोला. हॅलो हा राजू लवकर ये घरी. ते पप्पाला असं पडले रे बाप्पाचे. पप्पा काही बोलून नाही राहिले काही नाही म्हटलं. पटकन ये. आलो आलो पण मी येऊ का? जरा थोडं काम होतं. या मग आपल्याला दवाखान्यात न्यायला जायला. हा हा या मग. हो हो. हा हो का? दारू बिरू पिली का त्यांनी? कायच करावं पप्पाचं काम करावं का त्यांना पाहावं आता. ऐकतच नाही. आता थोड्यात मामा येऊन गेले पहिले. आता येतो म्हणे वापस. आव हा ठीक आहे. हा ये मग लवकर. हा 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 कसं करू आता. हा दुर्गाला फोन लावला आपण. तीच करू शकते पप्पाचं. काय झालं मला आताच माहित पडलं. तुम्ही फोन लावला त्याला अगोदर पटकन फोन. हे काकाला फोन लावला. हे काका तिकडे थांबले. आपल्याला दवाखान्यात न्यायचंय त्याला. बाबा काय झालं तुम्हाला? कशा टेन्शन घेता तुम्ही? चांगले होऊन जासान बरोबर नाही. काय दादा काय बघतो तू? फोन लावला मित्राला कोणाला बरं? लावतो मी कोणाला. लावणं ते त्यांची तब्येत बरोबर नाही. मी काकाला बी फोन लावलाय. काका तिकडे थांबलेले. हो का? ऑटोवाल्याला तर फोन लावा बरं. बरे होऊन जासान. मी बी लावते मी हा फोन. लाव ऑटोवाल्याला. मी बी लावते. हो मी पण लावते फोन. मी बी लावते. हॅलो हा डॉक्टर सर येता का तुम्ही? काय? अरे ते पप्पा चालायच्या हालतीत नाहीये. नाही नाही तू त्याला सीट बोलवा. त्याला चालतं बी मी कुठे घेऊन चालतो त्याला. त्यांचं लगे अर्धा अंग असं काम नाही करू राहिलंय. तुम्ही या ना प्लीज. रिक्वेस्ट आहे तुम्हाला. करा ना तेवढा. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. हो येऊ राहील. यार कवा येतात हे? किती टाइम झाला? अर्धा तास झालाय. लावला त्याला फोन लावून पाहिजे मग डबल. काय लावतो मी त्यांना. या म्हणा बोलव का? हॅलो हा सर या ना. मी वाट बघत आहे. आम्ही अर्धा तास झालाय. मला वाटलं तुम्ही लवकर येसान. थोडं त्यांची हालत अजून खराब होत आहे. ते आपलं फीचं काय भांगडे काही सांगितलं नाही तुम्ही? अहो साहेब करून टाकू. हो सर करून टाकू. तुम्ही या ना पटकन एकदा. पाहून घ्या ना त्यांना. खूप त्रास होत आहे. ठीक आहे ठीक आहे. हो फीचं आपण करून टाकू. तुम्ही या. ओके. हो हो च म्हणताय. हो का? मग दुसऱ्या याला फोन लावून पाहिजे मग डबल. आता दुसऱ्याला मग डबल फीस जास्त सांगितली मग काय काय करणार? नाही देऊन टाकून आपण मग त्यांची तब्येत बरोबर नाही ना आता. मग ते बघ दुसऱ्याला फोन लावून. येऊन राहिले तेच. कवा येतात काय माहित. खूप टाइम झाला ना. हो ना. अर्धा घंटेच्या वर झाले. कवा येतात कवा नाही. बघ लावून बघ डबल. हॅलो हा सर कुठं पोहोचले? आणि समोर बरं 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 या 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 हो आलो. या या लवकर. मी घ्यायला येतो तुम्हाला. ओके ओके. आले. काय झालं? या या. हो त्यांना लय त्रास होतो. हो का? हो बघून घेऊन आपण काय ते. चला चला चला. या या. ते पावर काय झालं यांना? ते काल दारू पिले वाटतंय. कधीपासून झालं? किती दिवस झाले? हे कालपासून झालं त्यांना. कालपासूनच झालं ते. कालपासून झालेलं आहे का? पण यांना खूप त्रास म्हणजे खूप जास्त झालेलं आहे आणि यांना इथं जमणार नाही. यांना ICU मध्ये भरती करावं लागेल. हॉस्पिटलला घेऊन आला. हो का? हो असं इथं जमणार नाही. यांना तुम्ही आपल्या हॉस्पिटलला घेऊन या. ICU मध्ये आपण भरती करून टाकू.
ठीक आहे सर. चालेल ना, काहून की यांची तब्येत जास्त झालेली आहे. हा. यांना तुम्ही उद्याला नाहीतर आता थोड्या वेळाने आपल्या हॉस्पिटलला घेऊन या, काहून की जेणेकरून यांना लवकर आपण ट्रीटमेंट चालू करू, ठीक आहे की ते सर, लवकरात चालेल. लवकर बरे होतील. असे औषधी वगैरे देऊन चल. आता काहीच होणार नाही त्यांचं उपचार. नाही सध्या तर काहीच नाही, याला आपण गोळ्या वगैरे औषध थोडीफार देऊन टाकू. ठीक. हा, ते थोडं त्यांना तुम्ही द्या आणि गोळ्या वगैरे 1-2 गोळी देऊन टाका आणि त्यांना घेऊन शिफ्ट करा. त्यांना बोलता पण नाही येत. हो ना, हो ना, त्यांना जास्त झालेलं आहे ना. हो ना, अर्धा अंग असं त्यांचं पूर्ण टाईट झालं. हो ना, हे काय त्यांना पाय वगैरे सगळं काय पूर्ण, हे हात वगैरे पूर्ण. टॅबी येत नाही काय? हो ना, हो ना, हो ना, बरोबर. चालेल, ठीक आहे. तुम्ही यांना पण लवकरात लवकर घेऊन या, काहून की जेणेकरून लवकर लवकर आपल्याला ट्रीटमेंट केल्या जाईल. ठीक आहे, चालेल चालेल. ओके. हो, त्यांना 1-2 गोळी वगैरे द्या आणि या. ठीक आहे, ओके. हो, चल. असं राजू, हे होऊन जाईल, नॉर्मल आहे, काही विषय नाही आहे. त्यांना 2 दिवसाच्या गोळ्या दिलेल्या आहेत. हा, त्या गोळ्या द्यायच्या, रात्री गोळ्या द्या पुन्हा. आणि त्या रात्री गोळ्या दिल्यानंतर त्यांना थोडा आराम पडेल आणि एक बॉटल देतो मी, ती बॉटल तिने मालिश करा. ती मालिश केल्यानंतर ते ठीक होऊन जातील. काय एवढी चिंता करायची गरज नाही, एवढी नॉर्मल आहे. तसं काही बरेच गोष्टी होत असतात. थोडे दारू वगैरे पिल्यानं त्यांना. हो ना, ठीक आहे. मला पण आणि अचानक सांगितलं घरच्यांनी, ती चिंता होते. काही चिंता करायची जरूरत नाही एवढी. आणि उद्याला पण अर्जंटली घेऊन या, इथं काही सुविधा नाही आपल्याकडे. हो, हॉस्पिटलला गेल्या आल्यानंतर त्यांना ICU मध्ये भरती करू ठीक. आणि तिथं पूर्ण घेऊन जाऊ. माझ्या चालेल ना, गोळ्या साहेब. औषध दे. हा, गोळ्या औषध दिलेलं आहे मी 2 दिवसाच्या, बरं. त्या त्यांना द्या आणि ती मालिश करा. बरं. मालिश केल्यानंतर त्यांना थोडा आराम पडेल आणि उद्याला त्यांना हॉस्पिटलला घेऊन या, चालेल. की जेणेकरून आपले सुविधा होईल. ठीक आहे, ओके. बाबाकडे आम्ही आलोच. हो हो. आई काय ग डॉक्टर काय म्हणाले? काही नाही, ती आलती, ती सांगत होती भरतीकरांचं त्याला आता औषध गोळ्या दिला त्याने. दादा मी बोलले. हा, तू कुठे होती जाईल? मी बाथरूमला गेले होते. हो का? हा, भरती म्हणून मी आली नाही वापस. हो ना, का? लवकर. हो ना, म्हणून मी आता आली. हा, त्याला भरती करायला सांगितलं हा, आता. बरं. मग असं कर पोरी, आता आटेल फोन लाव बरं. बर ठीक आहे. हा, लाव बरं आटेल फोन. हॅलो, हा कुठे आहे त्या? हो ना, पप्पाला काय झालं काय माहित एकदम. येता का तुम्ही? हो बर ठीक आहे, चालेल. हो येते गा, येते. काय झालं काय माहित होतं ते. अचानकच झालं बाई ते, काय हो करू ना. आता. उद्या रात्री फोन आला, काय झालं काही समजायला तयार नाही, बघावं लागेल काही. काय झालं बाई दादाला? काय नाही, ते चक्कर आली, पडले ते. अशी कसं काय चक्कर आली दादाला? पाय वाकडे झाले त्यांचे. अशी कस काय चक्कर आली तुम्हाला? हा? रात्री तर बोलले बरं तुम्ही. नाही, ते साहेब आले, ते गोळ्या औषधीला भरती करायला सांगितले त्याने. दोघे जणी का मारले की घरी? हो आम्ही दोघीच आहे. बाई पोराला लावायचा तर बाई फोन. हो ना, आता लावतील थोडा टाइम. राजूला फोन लावायचा होता ना, बोलून घ्यायचं पोराला होतं. फोन लावायचा होता. दोघे तुमचा दवाखान्यात नेतात दुर्गा. नाही नाही, ती आलती ना घरी, गोळ्या औषध दिल्या, ते काही दिलं, हातापायाला लावायला भरती करायला सांगितलं. बाई बाई तू राजूला फोन लाव. राजूला फोन लावला की थोडी चिंता दूर होईल तुमची. दोघ्याच घरी तुम्ही. पण हो थोडं ना, लक्ष आता द्यायचं ना लावायला बाई, तुम्ही बी लक्ष द्यायचं होतं ना. बरं असं कसं काय पडले एवढे तुम्ही? अचानकच पडले बाई ते. आणि तुम्ही कुठं होत्या? मी इकडे घरात होते. पण आवाज दिल्याबरोबर यायचं ना बाहेर. बरं थोडं ध्यान द्यायचं तुम्ही बी. लावला, राजूला फोन लाव बरं. लाव बरं. राजूला फोन लाव. त्याला म्हणा लवकर यायचं मला घरी काही का यावं बरं तर झालंय तर नाही. तुम्ही पहा तुमच्या ओळख. गोळ्या करून आलीच मी तुमच्याकडे. आता मी फटाफट पोळ्या करते आणि बस येते.
पोरग कुठे गेलं काय माहिती, पोरगी बी गेली कुठं. हो ना, लवकर यायचं घरी तर आलेच नाही अजून. सांगून बी जात नाही, बरं निघून गेले कुठं. आता येतो घरी ना, आलीच नाही लवकर यायचं तर. हो आले 2-3 पोळ्या करून. हा आम्हा 2-3 पोळ्या करू द्या मला, मग मी येते तुमच्याजवळ. कल्ला नका करू, हा शांत बसा. हो येऊ राहिले पोळ्या करून येते. येते हा स्वयंपाक करू द्या मला. चटका लागत होता बाई हाताले. गॅस घ्यायचा कधीचा. गॅस घ्या. ते उज्ज्वला याचे गॅस आलेत तर माणूस तिथं पण जात नाही. मलाच जावं लागन. ते गॅस घेतल्याशिवाय जमत नाही. चुलं पेटत नाही, काहीच नाही. तर गौऱ्या थापून ठेवल्या तर गौऱ्या काही कामाच्या नाही. असं जाळं उन्हाळ्याला याच्यात काहीच नाही. काढे तिथूनच टाकते तू. स्वयंपाक करत नाही आणि ते पाणी खपवत नाही. आता सांगू जो थकलाय. कोणा आला माझा. हॅलो. हा चांगली बाळा. मी तू बरं आहे का? कस काय लावला फोन? हा कस म्हणजे काय झालं? हा 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 असं कसं काय झालं गड्या? दवाखान्यात नेलं नाही का? मग काय म्हणे मग डॉक्टर? मग कुठं? औरंगाबाद? बाई नाही आली का? मग बाई आली नाही? पण मग आता पाहुणा घरी नाही ना रे दादा. बर 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 मग मी येते. पाहुण्याला फोन लावते मी, लगेच निघते. पण तिथं फाट्यावर घ्यायली मग तू गाडी घेऊन, कारण आता गाड्याच लागणार नाहीत तिथून. बर बर मग निघते मी. तू ये अर्ध्या तासात. हो ठेवते मग. ठेव मग. आता कसं करावं? मी कोण नाही, काय नाही. जायचं तिकडं. बाबाची तब्येत खराब झाली. कोण करायला काय कसं काय करावं? चालून येतं जातेच एकदा पाहिजे. आता निघायचे मला तिकडं जायचं. पाहुण्याला फोन लावला तर ते बी आले नाही अजून.
चांगलं वाटलं तुम्ही. दवाखान्यात भरती ठेवायचं होतं, घरी कशाला आपल्या बाबांना घेऊन? माहितीच नव्हतं पण ना. काय सांगितलं असतं तुम्ही आले असते ना. मला पण फोन लावून सांगितलं त्या आईनं. डॉक्टर असे तसे म्हणे की घरी घेऊन जा म्हणून. कालच सांगायचं होतं ना रे, मी कालच आले असते ना. एवढी कशी तब्येत खराब. मला पण फोनवर बाई माहिती बाई एवढं बाबाची तब्येत खराब झाली काय आई? लावलं बाई अचानक मग काय फोन काऊन नाही लावलाय? पाय बरं हे पाय. हा? नाही राहिलं. काय हमेशा बा? सांगायचं की दारू नका पिऊ, दारू काय नका झालं बाबा? बाई काय तब्येत केली दादा त्या बाबाची? आई तू लक्ष दे. झाली बाई बाबाची. बाबा बाई बोलत पण नाही. आई तो लक्ष दिलं का नाही बाबाकडं? दिलं होतं ना बाई मग काम दवाखान्यात भरती ठेवायचं होतं ना, घरी आणायची काऊन घाई केली? काय दादा तू लक्ष देता नाही आलं का बाबाकडं? दारू लयच पितात ना बाई. काय नाही बापा. तुम जातील बाबा बरे, टेन्शन नको घेऊ. किती जास्त तब्येत झाली बाबाची. बस जाऊ दे, टेन्शन नको घेऊ. डॉक्टरला सांगितलंय लवकरात लवकर ठीक होऊन जातील ते. पण हे खाना मला कालच घ्यायला येतं ना. नाही काल लाईन गेली होती ना, तिथे पाठवून दिले ते कामाला. बाई येऊन गेली का? हा ना. मग मला फोन काढून नाही लावला दादा. जाऊ दे म्हटलं, फोन जातील खूप लवकर, पण आता थोडी सिरियस झाली होती. जाऊ दे, टेन्शन नको घेऊ, होऊन जातील बाबा. आता तू यायची राहिली होती ना. हे नाही. बस टेन्शन नको घेऊ ताई, होऊन जातील बाबा. चालली बरं इकडे बैस बरं, तू पाणी घेऊन ये. नाही बाबा पाणी कोणाला गोड लागतंय असं तब्येत झाल्यावर बाबा. एकदम पाणी आण बरं ताईला. पाणी मग चहा. आण. होऊन जातील. अरे पण मला रात्री सांगायचं ना, बाई आलती तेव्हा. बस पाणी घे. नाही मी पाणी नाही घेत. नाही बाबा, पाणी पी पहिले, कोणाला धरून गोड आली लागतंय? तुम्ही. बस, पाणी घ्या ना, पाणी घ्या ना बेटा, पाणी. मला माहित झालं तुम्ही असं घास नाही उचलला. मला रात्री फोन घरचा ऑटो होता, मी पाहुण्या रात्री आणला असता ना. नाही तर बाबा दवाखान्यातच ठेवायचं होतं. कसं झालं, मी पण कामावरच होतो, मला यायचं अचानक फोन आला किंवा आता असं झालं द्यायचं, तर मी म्हटलं बरं भाऊ मी बी येतो पाहतो. मला काय असं माहित नव्हतं की एवढं काही झालं आलं. मग आलो तर ते अशी इकडे पडेल, मग त्यांना उचललं, मी पलंगावर ठेवलं. अजून काही जमत नव्हतं एकटी पण उचललं, असं झालं ना. आणि तेच ना मग. आता कशाला टेन्शन घेता, होईल बरं दवाखान्यामध्ये. आता काही टेन्शन घेऊ नका. बरे झाले की पोरं बी कामा धंद्याला लागते ना, लवकर नीट होते ते. तू काही टेन्शन घेऊ नको आता. तू पोरी काही टेन्शन घेऊ नको, बरं होऊन जातील ते आता. आई आजोबाला काय झालं? हे अचानक बिमार पडले. होऊन जाते बरं लवकर दवाखान्यामध्ये. हो शांत बसा. हो करू नका, दुरून आले तर बोलू द्या जरा. हो शांत बसा. हो चालूच तुमचं. आता त्यांचं दुखतंय म्हणून ते हो करतात ना, करू द्या त्यांना. इतके लांबून आली हो ना, इतके पण आता लांबून आली त्यांना बी तकलीफ होती तेव्हाच हो शांत करतात ना बसायचं ते. ना. तकलीफ आहे म्हणूनच करतात हो. मला माहिती झालं मी आले, ट्रॅव्हल्स गाडी केली ते फाट्याहून. ते माणूस म्हणे मी त्या गावात काही येत नाही, तर मी दादाला फोन केला आणि लगेच ते घ्यायला आला तर आले मी. लेकरं घरी त्या पाहुण्याला सांगितलं नाही, पाहुणा ऑटोवर चालल्या गेला. पाहुण्याला फोन लावून कळवतात. हा तू लाव फोन आता पाहुणा. पावला तर टेन्शन मध्ये राहील, कुठे गेली काय गेली. तो घरचं मला पण माहिती आहे कसं आहे काय. मग पाहुणा तुला माहिती दादा कसा आहे. आता यांचं असं झालं, मला वाटलं चला मग तुला मी बोलून घेऊ. लाईनी होती, तिचं शिक्षणाचं चालू आहे, मग तिला नाही म्हणू शकत ना मी जास्त. असं आहे, एक तर तिचे पेपर चालू आहे. मोठ्या बाईचं राहायचं काम नव्हतं का? काल आली सकाळीच गेली. म्हणून तर तुला बोलवलं का. आता डॉक्टर म्हणताय की काही मी तुम्ही क्लिनिकला घेऊन या म्हणे, तिथं बऱ्याचशा सुविधा आहे त्यांच्याकडे, तर तिथं बरे होऊन जातील ते थोडेफार असे वाटते. नक्की बाबाला काय सांगितलं तसं डॉक्टरनं? आहे ना, औषधी गोळ्या दिल्या आणि कोणतं तेल दिलं, यानं मालिश करा म्हणून. कोणती बिमारी आहे? ते लफा मारला गेला आणि मला तिकडे
म्हणजे ते प्यारले हा तुम्ही तर सुलतानपूरले घे बाबाला आता हा गाडी बोलो ऑटो घे एखादा ऑटो कर आणि सुलतानपूरला घेऊन जाऊ आपण बाबा तिथं लवकर फरक पडतो हो का आता ते डॉक्टरनं काय सल्ला दिली मला क्लिनिकला घेऊन या आपण पूर्ण चेकअप करू नाही दादा म्हणजे तू ते ऐकूच नको सुलतानपूरला लय पेशंट नीट झाले बाबाची तब्येत चांगली होईल तिथं आणि लवकर होती पुन्हा तिथून आता मी यांना एवढ्या दिवसापासून सांगू राहिलो आता चला आता टेन्शन न घेऊ बिलकुल ठीक आहे मी चहा आणते नाही बस तुम्ही घेऊन राहू दे चहा घे बस ताई मी चहा घेऊन येतो बसा बस ती पण एक दिवस करायची मग आता तिच्या हाताखाली बी करायला कोण आहे बाईचं राहायचं काम होतं ना रातभर तर ती आली लगेच सकाळीच पळाली तिचे का लेकर बाळाला आणला नाहीत का तर ठेवून घ्यायचं होतं तिने तर पोरायला बाहेर कामं करणं घरात बी हे करणं अहो ताई काय झालं हे बा आता तिची येऊ राहिले पेपर बरोबर आणि पेपर काही साधे नाही बोर्डाचे पेपर आहेत लास्टचं इयर सीचं हा लास्टचा महिना राहिलेला आहे 1-2 महिने आता ते पेपर देणं त्याला जरुरी आहे त्याच्यामुळे मी तुला म्हटलं जा पाहिजे घे दादा तू नाही मी नाही घेत ऐक दे घे ना चहा घे घ्या बाई चहा घ्या एवढं चहा घ्या काय नाही होत घ्या घे आता घे जेवण नसेल थोडाफार पिऊन घे चहा ती पण बिचारी दिवसभर त्यांच्याकडे बसलेली मी राहील चहाच घेत नाही ना कापून घेत आता असं उरायला कामाला जाऊ का त्यांच्याकडे ध्यान ठेवू का आईचं करू असं उरायला नाही दादा तू इथं सुलतानपूरलाच घेऊन चाल बाबाले कारण तिथं लय असे पेशंट ना लय नीट झाले बरं का जाऊ ना आपण तिथं पण जाऊ एकदा डॉक्टरचं पाहू काय म्हणणं आहे त्यांना औषधी दिले आहे ते दिले. नाही डॉक्टरकडे जाऊच नको लक्ष देऊ इकडे लक्ष दे आधी सुलतानपूरला घेऊन जाय इकडे लवकर फरक पडतो आता बाहेर पण मी विचारलं तर पण 2-3 जणांना सांगितलं बा असं की दोन्हीकडे पाय म्हणे जिकडे फरक पडला तिकडं लवकर टिकून जाते आणि आपल्याला काय बाबा ठीकच पाहिजे सुलतानपूरला लवकर ठीक होतात हो का हा तिथं घेऊन जाईल कामाचं नंतर पाय भाऊ आधी त्यांच्याकडे लक्ष दे चालेल ना त्यांच्याकडे तर लक्ष द्यावंच लागणार आहे ना ते गेलं तर बाप आहे बा त्यांच्याकडेच लक्ष दे आधी काम काय आज 9 उद्या होतच आहे त्यांच्याकडे लक्ष दे आधी नाही आता मी काम चाल राजू येते मी ते वाट पाहत असताना लई टाइम झालाय मला येऊन ते बरं थांबा ना आजचे दिवस नाही ते वाट पाहते ना घरी चांगलं सांगून time नाही झाला. काय नाही लई उशीर झाला तू बी काळजी घे हा बोलता 12 वाजले जेवण गिवण करा संध्याकाळी हा मी काळजी घे राहायचं तू राह आता 4-5 दिवस आणि दवाखान्यात घेऊन जाय सुलतानपूरला आरामशीर राहा मग हो आता यायचं दादा पाहुण्याला फोन बी नाही लावला लावतो ना मी फोन लावतो हे बरं बोल बरं पाहुण्याला 2 शब्द पाहुणा म्हणून मला सांगितलं बी नाही फोन बी नाही. मला माहिती ना पाहुण्याचा स्वभाव कसा आहे मग कोणते कशाची चिंता पाहुण्याला करतो माहिती कसं आहे मी बोलतो पाहुण्याला तू काळजी नको करू बिलकुल बी तू कपडे चेंज कर आराम कर मी पाहुण्यासंग बोलतो तू पण थकेले मला माहिती आहे त्या मागं मी कमी ताण नाही घेतले ठीक आहे मी घेऊ कपडे बदलून ना हो घे ना पाहुण्यासोबत बोलून घे बरं. पाहुण्याला फोन लावतो आई ते बरं काय साडी हॅलो हा दाजी राजू बोलतो ते ताईला इकडे बोलवलं होतं हा हो तुम्ही आले घरी बरं अहो ते ताईचा मोबाईल सायलेंट होता म्हणून मी गेला ताई इकडेच आलेली घरी ते पप्पाची तब्येत बरी नाहीये त्यांना का अहो ते काल दारू पिले वाटते आणि एकदमच त्यांना लकवा मारले गेले अर्ध्या शरीरामध्ये जास्त सिरियस झालेले आहे ते हो ताई इकडेच आहे मी बोलणं करून देत तुमचं ताई संग पण हो ठीक आहे हो काय करून राहिली आहे तू मी स्वयंपाक करून राहिले
राहू दे मी करते तर पोळ्या. राहू दे तू तयारी करणार तू नाही करते मी 2 दिवस तर पोळ्या करायच्या. राहू दे. नाही ना राहू दे मी करते नाही ना. करते मी. राहू दे तू जाय. मी बॅग भर ती पर हा आणि मी लाटते पटापट पोळ्या. तुला तू कर ना. बरं जाय नाही तू. मी करते ना. नाही राहू दे तू. मी घेते मी करते ना. नाही नाही जाय तू. जाय राहू दे. ते म्हातारा पाय किती बडबड करून राहिलं तिकडे जाऊन पाय बरं एकदा. जाय बाई मी आवडून घेते. बरं मग मी जाते मग तिथं. हो आणि ती पण भरून ठेवा मला ते पाहुणा घ्यायला येणार आहे. बरं बरं ठीक आहे. आई तेलाची कॅटली कुठे ठेवली? काय बाई तू एका जागेवर ठेवतच नाही. किती वेळा सांगितलं तुला की तेलाची कॅटली इथं वर लटकून ठेवत जाय. तवाच्या पोळ्या मला एकटा इथं आलं की सुटत नाही. तवाच्या पोळ्या करून घ्यायच्या तेव्हा तर काही ते पाहुणा घरी वाट पाहत असं मग जायचंय. दादा आला नाही अजून. ते दादाला फोन लाव बरं एकदा तू. फोन लावून घेते मी. हो लाव फोन. तवा कुठं ठेवला? तेव्हा का कधी तर खाली. काय बाई एका जागेवर ठेवत जाय ना. मग आले मी तर मला काहीच नाही राहिलं इथं घरात. थोडं वाट पाहत लवकर ये म्हणा. ती फाट्यावरून गाडी लागत नाही. ते फाट्यावरून गाडी लागत नाही म्हणा. लवकर ये. गाडी नाही लागत. काय म्हणे येतो म्हणे का आई? काय म्हणे येतो म्हणे का? येऊ राहिलं 5-10 मिनिटात येतो म्हणे. आलो. ते काय केलं तू इथं? वरण भात केला का? हा वरण भात केला. भाजी नाही केली काय तिखट? नाही ठेचा करेल. मग मी काय नेऊ सोबत आता? पोळ्या आणि भाजी. ठेचा भाजी काय करून देऊ मग. वाढलेच भाजी. आता का करते तू? आई झाल्या पोळ्या. ते दे बरं. वांगे कुठे ठेवले तुम्ही? भाजी करून घेते आता सरची. दादा व्यवस्थित. काय बाई साऱ्या सकाळची उठली तू काहीच केलं नाही. चहा पाणी केलं आणि झालं फक्त. ते म्हातारा पण लय डोकं खाताय. उठलं ना की झोपातून उठलं. आता कालपासून पाहू राहिले त्या जीवाला पण आब नाही. काय करू मी आता? म्हातारा ऐकत नाही ना. काय करू
आई वरण करत नाही मी आता, वरण कर तू, झाले पोळ्या. हा गॅस बंद कर बाई. हा करते मी. केला का गॅस बंद? गॅस बंद केलाय, सगळं आवरून ठेवलं मी आता. बरं बरं. तुला काहीच काम नाही, तू आता फक्त बाबाला वाढून दे, पोटभर जेवू घाल. तू बी जेवून घे ना माय. मम्मी जेवते, मी दादा आला की दादा तू सोबत जेवी. बरं बरं. हा येऊनच राहिला राजू आता. ते कुठे मी पण हा येईल चांगले चांगले. गेला काय बाबाला वाढून दे. नाही देतो. बॅग भरली का माहिती? हा पण उशीर झाला, दादाला फोन लावला का नाही का? हा लावला ना, येतो म्हणला ना. काय म्हणे? 5-10 मिनिटात येतो म्हणे. ते सामान टाकलं का मला काढून ठेवलं होतं. हा टाकलं ना. फोन चार्जिंग गेला, सांगितलं होतं, लावला पण नाही आहे तो. हा मला लक्षात नाही राहिलं बाई, विसरले मी. लावून घ्या ना मग आता. काय बाई सकाळपासून तू त्या बाबाच्या सवयी येण्यातच आहे. बाईच्या बाबा मला काय सोसू देत नाही हो बाई. काय ए आई, मोबाईल मध्ये चार्जिंग पण नाही केले मी तुला केव्हा सांगितलं होतं फोन चार्जिंगला लाव म्हणून. मला लक्षातच नाही राहिलं. काय बरं आता एवढं लांब जायचं, मोबाईल मध्ये चार्जिंग पण नाही. त्याला करत होता म्हणून मी आली त्याच्या फोन हो करू राहिलं म्हणून. तू या बाबातच गुंग झाली. अगं माझा मोबाईल राहायला पाहिजे, तशीच घाई गेली. बसा बसा 2 मिनिटं, मला पण निघायचंय आता. आता थांबायचं असतं आजच्या दिवस. नाही बाई राहिलं नाही होता ते. मोबाईल राहिला होता माझ्यावाला. पाऊस इकडं हाय का? हो तेव्हाच आहे माझ्यावाला मोबाईल. आमचं लक्षच नाही, मी तिकडे स्वयंपाक पाणी करत होते. नाही इथंच राहिला. आता मला निघायचं तर तुम्ही आले. बाबाकडं लक्ष देत जा बरं आत्या. हो देतेस ना बाई, इथं आता मी देतेच एवढं तेवढं, पण तू पण येत जाय मधून अधून, फोन लावी जाय सकाळ संध्याकाळ. आता काल मला दादानं फोन केला तर मी घाई आली, पाहुण्याला माहित नाही, मग त्यानं घरी आल्यावर फोन केला. हो का? पहा ना बाबाची तब्येत कशी झाली. लईच झाली बाबाची तब्येत लगे. आता काय करावं, ते दारू बी लई पेत होते ना. तेच ना बाई, ऐकतच नव्हते. लई समजून सांगत होते पण ते ऐकतच नव्हते. त्याला येऊ का मी, मला उशीर उरायला त्या. हो ये बाई, फोन लावी जाय, फोन लावी जाय तुझ्या आईला. फोन तर चालूच राहते ना. तुझ्या आईला फोन लावी जाय, भावायला लावी जाय, विचारायची 2 टाइम तब्येत कशी कशी. नाही तर आई दादाला फोन लावला का त्या? हा लावला ना. आला का तो? 5-10 मिनिटात येऊ राहिला. मग मी जाते मग तिथं तोपर्यंत. बरं का, काळजी घे मग आई तू. हा बाबाची काळजी घे. आता येते मग मी. हो ये भैया, तू ही तब्येतीची काळजी घे. हो फोन लावी जाय येत. हो काय काय देते लक्ष. रडू नका पोरी हो. पोरी परीक्षा रडू नको ना. चला येते मी आता. येते रडू नका. तुम्ही बाई रडू नका ना. हो बाई रडू नको मनीषा, तू नको नको. मी आहे ना, लक्ष ठेवायला चांगलं करून त्या बापाले. बस काय रडायचं नाही एवढं. हा मी आहे ना, काय टेन्शन नको घेऊ. ते बाबाकडे लक्ष दे म्हटलं चांगलं. हा हो थैली बिली घेतली का? घेतली मी, सगळं भरलं का घेतलं, सगळं तो सामान? सगळं भरलं मी. हा आणि पोहोचली की फोन लाव. हा मी फोन लावते. पाहुणा काय बोलला समजा भांडण केलं तर मला सांगतो मग. तुझ्या भाऊ म्हणले भावानं सांगितलं. हा फोन लावायचा. चाल मग मी येते आता. ऑटो पण आला, बसते मग मी ऑटो. बरं हा येते आता मग. हो पोहोचल्यावर फोन लाव. हा लावते मी. काळजी घेतली. हा तुम्ही पण पहा आता मग केव्हा जाता तुम्ही. मी पण आता लगेच निघते.
फोन लावला घरी हा, लावलाय. बरं येते येणार मग आई मी, आहे हा? ना? बाय काळजी घे तू हा आता सांभाळून जाय हा हा सांभाळून जा. पाहुण्याचं तसं बोला काय- तर सांगतो तसं काही असलं आता तर भाऊना फोन लाव. राजूला सांगत तुम्हाला फोन दादा सांग मग काय हा हा बरं चला ना. या मग हा या पाहुणे मग हा हा येते. या बेटा कवाचे आले हो तुम्ही? चला ना घरी. कवाचे येऊन बसले तुम्ही इथं बरं? माणसाची तब्येत खराब आहे. हा ना, पण मग राजूला कोणाला तर फोन लावायचा असताना पोरं घरी घरी बी नाही. आपले बी पोरं वाट पाहू राहिले तर मग त्या बाईला सुट्टी पाहिजे का नाही कोणी? मग पोरायला फोन लावायचा असताना तुम्ही हं? पोरायला फोन लावा ना. आता बसलो होतो आपण थोड्या वेळ. हो, कसं म्हणलं? फोन लावायचा. पोरीला फोन लावायचा होता, पोरायला लावायचा होता. कसं म्हणलं थोडंफार तुम्ही थोडंसं द्या. हो, तुमचं बी बरोबर आहे म्हणा, पण मग आपलं बी घरी पोरं दोघंच एकटे असतात ना. तू जाय घरी, मी देतो थोड्या वेळानं. मग मी जाऊ का? मी थांबतो बाईजवळ. बरं, मग सुट्टी तुम्ही पाहिजे ना. थांबा मग. हा, कोणी राजा की आला तर मग मी देतो. हो, मग तसं करा मग. हा जाय की. हो, बसतो मी जाय. बरं. दादा दादा बरंच आहे का तब्येत तुमची हो बाई दवाखाना बिवाखाना केला असेल ना हा राजून आणलं तुम्ही डॉक्टर तपासून गेले डॉक्टर औषध आहे माझा तब्येत लय खराब झाली समजून जायचं जैन दादा हो जैन दादा कसं बरं वाटत नाही का दवाखान्यात जास्त कसं म्हणतात दवाखान्यात गेला बघा बरं नाही वाटत लागल बरं औषध पाणी द्यावं बरं वाटूनच नाही राहिलं का काय दुखू राहिलं बरेचसे झाला ते मग सलाईन गिलाईन दिली ना गेली ना डॉक्टरांची हो का औषध दिलं जाऊया काही टेन्शन नका घेऊ लय दुखू राहिलं का हा लय दुखू राहिलं मावशी जाऊ दे येते मग मी बरं वाटत नाही बाबा जाऊ म्हणलं तर हो ना लय त्रास होईल म्हणे लवकर औषध घ्यावं. घ्या त्यांची काळजी हो, थांबा ना. हो, थांबा पाणी आता थांबा ना कुठं मग घोडा दाबू करता का ऐकत का नाही ऐकत का नाही ऐकायचं जरा मी स्वयंपाक करून आणते आता तुम्हाला जेवायला काय करू राहिले ऐका ना काय करू राहिले हो तुम्ही हा गळा बघ तुमचा हा काहून ऐकत नाही मला परेशान करून सोडाय सगळं हा ऐका ना गाव नाही गाव परेशान करू आणि तुमचा काटाच काढते मी आता थांबा जरा काटाच काढते मी तुमचा आता हा काटाच काढते मी तुमचा आता थांबा जरा Ah!
काय लावलं काय लावलं काय लावते चांगली आणून राहिले हा घ्या हा करा अहो खा ना हे असं काय खाली पाडू राहिले जेवा सांडू नका असं हा सांडू नका अहो सांडू नका ना खाऊन बिन तर नाही राहिले सगळं सांडू राहिले खाली अहो खा ना काय माणूस आहे हे बेकार सगळं खाली सांडू राहिलं काय तुमचा आता कागद काढून थांबा आता एकदा आता टाकते यायचा काट हे करून टाकते मी आता डोक्याचा ताणच जाईल मला असं लय मला चाराच द्यायला लावलाय करून टाक आराम पडेल तुम्हाला हा लवकर तुम्ही चांगले असाल ना मामा वासरूला काय वगैरे बोला ना काय माहिती तुम्हाला हो तुमचे पप्पा गेले वाटते खूप लोक जमलेले होते म्हणून मला माहीत झालं हो तुमचे पप्पा गेले ते येऊन जा लवकर हो ठीक आहे मी ठेवते बाकी काही मला माहिती नाही आहे बाकी पुढं काय झालं तर पण एवढं माहिती तुमचे पप्पा गेले म्हणून खूप बाया लोक खूप जमलेले होते इथं म्हणून मी तुम्हाला सांगते हो ठीक आहे येऊन जा ठीक आहे ठेवते मग बाकी काही माहिती नाही मला ठेवू कमी आता
कसं करू आता मी कसं गेला बाबा हे सोडून मला चांगली होती तब्येत
ठीक आहे. दादा कुठे दादा कुठे दादा बोला ना काय तर दादा तोंडाचा तर वास येऊन राहिला काय वहिनी तोंडाचा तर लय वास येऊन राहिला काहीतरी दिला वहिनी दादा भाऊ चांगला होता तुम्ही औषध दिलं तोंडाचा लय वास येते कंटाळ्या होता लय हा इथं हो इथे काय करता तुम्ही तुमचं काय काम येतं तुम्ही काय करता बाई इथं मी बहीण आहे त्यांच्या बहीण आहे तुम्ही इथं काय करता तुमच्या समोर मला माणूस नाही माहिती झाल्यावर आम्ही आलो मी आपल्या घरी होते तुम्ही तुमच्या घरी होत्या माहिती झाल्यावर तुमचं नाव सांगा बाई एकदा नाव सांगा तुमचं सांगा बाई सावित्री तो माणूस मरून पडला त्या बाईचं पण नाव त्या बाईचं नाव सांगा मॅडम तर बाई तुमचं नाव सांगा आणि कसं काय झालंय त्याच होते एकटेच घरामध्ये ती बाई एकटीच होती का या बाईनं मारलं का तुम्ही पाहिलं का नाही तुम्ही पाहिलं बाई मग बसल्या कशा नात्यानं बसल्या बरं ठीक मॅडम या बाईला उचला बरं तुम्ही घ्या त्या बाईला आतमध्ये घ्या त्या बाई चल बाई नाही येत मी नाही येत मी नाही येत चल पटकन नाही येत नाही उठ पटकन कोण आहे तुला काय माहिती तू कसं काय आला उठ तू बाहेर गेला मला फोन आला होता माझ्या हा काय झालं तुला माहिती मला त्याची येत नाही मी नाव सांग तुझ्या समोर झालं काय नाही मी बाहेर गेलेलो होतो बाहेर गेला होता तुला काहीच माहित नाही कशाबद्दल मॅडम या बाईला घ्या आतमध्ये चला घ्या बाईला घ्या चल होय समोर
रडायचं नाही बरं का